हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील पराभवाचा खापर फोडण्यावरून महायुतीमध्ये जुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक। भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागा वाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे। भाजपनं विधानसभेत आम्हाला समसमान जागा द्याव्यात, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। मोदी शहांकडे 100 जागा मागा। रामदास कदमांची शिंदेंकडे जाहीर मागणी। तर भाजपनं आमच्या सिटिंग जागा बदलल्यानं लोकसभेला फटका। रामदास कदमांचा भाजपावर निशाणा। विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते मिळून घेतील। जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल। रामदास कदमांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। भाजपनंतर अजित पवार शिंदेंच्या निशाण्यावर। आता अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती। शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, नाहीतर हिमालयात फिरावं लागलं असतं। अमोल मिटकरींचं रामदास कदमांना उत्तर। कोण मिटकरी ओळखत नाही, सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले। शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। रामदास कदमांच्या मतदारसंघात सुनील तटकरे पिछाडीवर। मुख्यमंत्र्यांनी रामदास कदमांच्या जिभेला लगाम लावावा। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचा रामदास कदमांवर घणाघात। पंतप्रधान मोदींपेक्षा आमच्या सुप्रियाला जास्त मतं। मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी। शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। लोकसभेच्या आकडेवारीचा विचार केल्यास आम्ही 155 जागा जिंकू, शरद पवारांचा दावा। तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस पक्ष ठरवेल, शरद पवारांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। ओबीसी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या सरकारी शिष्टमंडळ पाठवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्रानं अंतिम मार्ग काढणं गरजेचं। आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। 50% वरच आरक्षण कोर्टात टिकतच नाही। याआधी कोर्टानं निकाल दिलेत। मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पटना कोर्टानं रद्द केल्यानंतर बावनकुळ्यांचं भुवया उंचवणारं हे विधान। महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या 10% आरक्षणाची पुन्हा चर्चा। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे व्हावी। अंमलबजावणी न झाल्यास आम्ही कोणत्याही थराला जाऊ, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। विधानसभेला पानसट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाही। उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंवरील बिनशर्ट या टीकेनंतर संदीप देशपांडेंचा पलटवार। मोदी ब्रँड होते, आता ब्रँडी झालेत। भाजपच्या धन्यवाद यात्रेवरून राऊतांचा टोला। तर राऊत रोज काहीही बडबडतात, येडे म्हणावे की बेवडे म्हणावं। संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। अमोलचा पराभव संशयास्पद, भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला? शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचा सरकारलाच घरचा आहे। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 शुल्कही भरलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा। मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांना 80 दिवसांनी जामीन मंजूर। पंतप्रधान मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र हे भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत। राहुल गांधींचा मोदींवर टोला। तर पेपरफुटी संदर्भात पंतप्रधानांना उत्तर द्यावं लागेल, राहुल गांधींची प्रतिक्रिया। सरकारी वकिलामार्फत एनटीएची चौकशी होणार। नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशीचा निर्णय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। पाटणा हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दडका। एससी एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द। नागरिकांच्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गासाठी होणारं भूसंपादन थांबवण्याचा निर्णय। सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचा निर्णय। पुण्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।